खासदार सुप्रिया सुळेंनी मृत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या लढाईमध्ये सोबत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अद्याप आपल्याला भेटायला आले नाहीत अशी खंत धनंजय देशमुखांनी सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केली। तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। बीडमधल्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी रश्मी शुक्लांकडे केली। निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा आरोप धसांनी केला। तर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप देखील केला। आमदारांच्या सुरक्षा कपातीवरून शिवसेनेमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांवरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। मंत्रालयात वेड्यांची जत्रा असल्याचा टोला राऊतांनी लगावला। मंत्रालयात एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। एकनाथ शिंदे स्वतंत्र कॅबिनेट घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीसांचे आदेश पाळू नका अशा सूचना शिंदेंनी दिल्या असल्याचा आरोप राऊतांनी केला। जिल्हा संपर्क मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळमधल्या भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेतला। त्यांनी जिल्ह्यातल्या प्रमुख नेते आमदार आणि कोर कमिटीची बैठक घेतली। जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते संमेलन गीताचं अनावरण झालं। यावेळी राजभवनात मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त संमेलन गीत तयार करण्यात आलं असून याच्या माध्यमातून राज्याचा गौरवशाली इतिहास दाखवला जाणार। इंडियाज गॉट लेटंट वादग्रस्त विधान प्रकरणी रणवीर अलाहाबाद याला मुंबईतल्या खार पोलिसांनी तिसरं समन्स पाठवलं। समन्स मिळताच तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश या समन्सद्वारे बजावण्यात आले। रणवीरला त्याचा जबाब नोंदवण्याच्या सूचनाही दिल्या। इंडियाज गॉट लेटंट वादग्रस्त विधान प्रकरणी रणवीर अलाहाबाद याला सुप्रीम कोर्टाकडून दणका मिळाला। कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास त्याला बंदी घालण्यात आली। तर रणवीरला पासपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश दिले। कोकण रेल्वेवरच्या मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त 21 फेब्रुवारीला ब्लॉक घेतला जाणार आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार। मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग आलाय। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 132 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। रस्ते खोदून ठेवल्यामुळे पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचं महापालिकेचं लक्ष्य आहे। मुंबईमध्ये 12 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली। न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली। छापेमारीमध्ये स्थावर मालमत्तेसह बँक निधी आणि विविध कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। महारेराची बोगस कागदपत्र बनवून उभारलेल्या 51 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या 6,500 रहिवासी बेघर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी आता संताप व्यक्त केला। मुंबईमध्ये म्हाडाच्या कार्यालयात नोटा उधळणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। कार्यालयातली शांतता भंग केल्याप्रकरणी महिलेवर कारवाई झाली। घरासंबंधी कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप करत महिलेनं कार्यालयात पैसे उधळले होते। काय पाहिजे तुला सांग। मुंबईतल्या बेस्ट बसमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। 2 वर्षात 3 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई झाली। या कारवाईमध्ये बेस्टनं प्रवाशांकडून 2 कोटी रुपयांचा दंड वसूल केला। चिकनची विक्री करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत महापालिका पशुवैद्यकीय विभागानं चिकन विक्रेत्यांना सूचना दिल्या। जीबीएसचे रुग्ण आढळणाऱ्या परिसरातल्या दुकानांची पाहणी करण्यात आली। चिकन धुताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या। ठाण्यातल्या ग्रामीण भागातल्या 132 ग्रामपंचायतीतल्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याचं स्वच्छता सर्वेक्षण अभियानातून समोर आलं। त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातल्या वादग्रस्त जागेवरच्या वास्तूंची दुरुस्ती करायला न्यायालयानं सरकारला परवानगी दिली आहे। तर अंतिम सुनावणीपर्यंत इतर कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे बदल किंवा बांधकाम करायला मनाई करण्यात आली। मुंबईच्या मालवणीमधल्या झोपडपट्टी धारकांना पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं प्राधिकरणाला दिले। या झोपडी धारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी याचिका दाखल केली होती।
पुण्यातून उत्तर प्रदेशकडे जाणारी रेल्वे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात रवाना करण्यात आली। दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर आली। प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। पुण्यामध्ये शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचं संकेतस्थळ काही दिवसांपासून अचानक बंद पडले, त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात। त्यासाठी शिष्यवृत्तीची ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आग्रा दौऱ्यावर आहेत। आग्र्यामध्ये उद्या शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार आहेत, तर पुण्यातल्या शिवसृष्टीला देखील फडणवीस भेट देणार आहेत। चंद्रपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। युवकांपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचवावेत या उद्देशाने महोत्सवाचं आयोजन केलं। सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दांडपट्टा चालवण्याचा उपक्रम केला जाणार आहे। ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन, भारतीय लाठी महासंघ शिवरायांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यासाठी विश्वविक्रम करणार आहे। चंद्रपूरच्या भद्रावतीमधल्या निप्पॉनच्या जागेवरची खासगी कंपनीचं काम बंद पाडण्यात आले। यावेळी आमदार सुधाकर अडबाले प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी धावले। तसंच कंपनीनं पुन्हा काम सुरू केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये ड्रग्सचा बाजार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी मंडळानं केला। जवळपास 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्यांपूर्वी विषय घालून देखील लक्ष देत नाहीयेत। तसंच ड्रग्स तस्करीवर कानाडोळा करतात असा गंभीर आरोप पुजाऱ्यांनी केला। ठाण्यामध्ये 2.5 कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आले। 1 किलो 167 ग्रॅम ड्रग्जसह गांजा जप्त करण्यात आला। ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकानं ड्रग्ज तस्करी प्रकरणी 7 जणांना अटक केली। ड्रग्ज विक्रीचं आंतरराज्य कनेक्शन उघड झालं। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये 7वी पास भोला कुमारनं 21 जणांची 27 लाखांची फसवणूक केली। या आरोपीनं नागरिकांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला अटक केली। शिरूरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं। 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं। भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला। पुण्यातल्या आंबेगावमध्ये एका बिबट्यानं मांजराची शिकार केली। या घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला। यावेळी मांजरानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तरीही मांजर बिबट्याच्या जबड्यातून सुटू शकला नाही। सांगलीतल्या विटामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या स्वयंपाकघरात गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटामुळे स्वयंपाकघराचे पत्रे उडून गेले, तर भिंती देखील कोसळल्या। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामध्ये हिट अँड रनची घटना घडली। रस्त्यावरून चाललेल्या आईसह मुलाला भरधाव कारनं चिरडलं। यामध्ये दोघांचा देखील मृत्यू झाला। कार चालकाच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। अपघातात 22 वर्षीय मुलासह 54 वर्षीय आईचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होती। उत्तर पुणे जिल्ह्यातल्या वांगी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। एकीकडे वांग्याला भाव मिळत नाहीये, तर दुसरीकडे वांग्याच्या झाडांवर मुळकूट रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। त्यामुळे आर्थिक संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। नाशिकच्या चांदवडमधल्या वडगावात खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवाचा समारोप करण्यात आला। 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात समारोप झाला। यावेळी हजारो भाविकांनी यात्रेत गर्दी केली।